माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स. हियर वी आर बैक with the series of previous year questions. मुझ में खुजली थी इतिहास बदलने की, ये कौन कहेंगे, कार खेले के चेले कहेंगे. सो प्यारे बच्चों, लेट्स मूव विद द फर्स्ट क्वेश्चन ऑफ एमएसटी सीईटी 2022. जो लेटेस्ट क्वेश्चन था वो था प्यारे बच्चों, वेलोसिटी ऑफ द साउंड इन द एयर इज. क्या कहना है भाई इनका? वेलोसिटी ऑफ द साउंड इन द एयर, हवा के अंदर साउंड की वेलोसिटी का रिश्ता क्या कहलाता है? सो फर्स्ट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तो भाई साहब, टेम्परेचर के साथ क्या हो रहा है, सही कि गलत? कि टेम्परेचर बढ़ने के बाद वेलोसिटी बढ़ेगी. कैसे सर? देखो हम आपको समझाते हैं प्यारे बच्चों. फर्स्ट ऑफ ऑल ये समझिए, सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस पैकी, सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस पैकी वेलोसिटी इन द सॉलिड इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेलोसिटी इन द लिक्विड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेलोसिटी इन द गॅसेस. पहले तो ये समझाते हैं आपको. हे बघ बेटा, सॉलिडमध्ये मॉलिक्युल्स एकदम कॉम्पॅक्ट आहे. जसं की मी स्वतः कसा आहे, सॉलिड आहे. दोन मॉलिक्युलमधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस आर व्हेरी व्हेरी स्मॉल, एकदम कॉम्पॅक्ट, चिटकून चिटकून आहेत. लिक्विड्समध्ये ते अंतर थोडंसं जादा आहे आणि गॅसेसमध्ये ते एकदम मनमोकळे आहेत, ते माझ्यासारखे एकमेकांपासून एकदम लांब आहे. बेटा, मॉलिक्युल जितके जवळ असतील एनर्जी तितक्या पटकन ट्रान्सफर होईल. याचाच अर्थ स्पीडसुद्धा, वेव्हसुद्धा तितक्या पटकन ट्रान्सफर होतील जेव्हा मॉलिक्युल्स एकदम जवळ असतील. तर हा एक मुद्दा कळाला. यस सर. आता टेम्परेचर जर का आपण वाढवलं, जस्ट इमॅजिन की बेटा एखादं वेसल आहे, त्याच्यात पाणी आहे, खालून तुम्ही दिली आग लावून, त्याला एक बर्नर आहे. काय बेटा? एक बर्नर लावून दिला. त्याची इच्छा नाही हीट घ्यायची, पण तुम्ही त्याला देताय घे 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 घे. याने काय होईल बेटा? ह्या मॉलिक्युल्सचं टेम्परेचर वाढेल. जितकं टेम्परेचर वाढेल त्यांच्याकडची एनर्जी वाढेल, आणि एनर्जी वाढला की स्पीड वाढेल. कारण की टेम्परेचर भेटल्याच्या नंतर कायनेटिक एनर्जी प्यारे बच्चों होती है 1/2 mv². टेम्परेचर के इंक्रीज के साथ क्या होगा प्यारे बच्चों? एनर्जी बढ़ेगी. एनर्जी बढ़ेगी तो स्पीड बढ़ेगा, तो स्पीड ऑफ द साउंड विल आल्सो इंक्रीज. वेरी क्लियर. सो बच्चा, इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर नहीं होता, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर होता है. तो भाई ये तो कट गया. सेकंड, इंडिपेंडेंट ऑफ द प्रेशर. जी हाँ, प्रेशर के ऊपर डिपेंडेंट है नहीं. हम आपको मॉइस्चर और एयर के रिलेशन से बताएंगे भाई, ये तो करेक्ट है. बट बाकी डायरेक्टली प्रोपोर्शनल तो होगा नहीं, हम समझाएंगे, डोंट वरी. और ये लास्ट जो है बेटा, मोर इन द ड्राई देन इन द मॉइस्ट एयर. बेटा जी, ह्युमिड एयर आहे, स्पेशली मॉइस्ट एयर आहे. मॉइस्ट एयर म्हणजे काय बेटा? जनरली आता जी आहे ती हवा आहे. तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात सकाळी दवबिंदू पाहिले असतील, आहे का नाही? हे बघ बेटा, लिक्विड आणि गॅस आता सध्या कशी आहे? हवा गॅसियस स्टेट. ते जे मॉइश्चर आहे ना, ते दवबिंदू, वॉटरचे ड्रॉपलेट्स, तर ते आलं लिक्विड. मग आता मला सांगा, वेलॉसिटी लिक्विडमध्ये जादा आहे दॅन इन द गॅस, बरोबर? याचा अर्थ मॉइस्ट एअरमध्ये म्हणजे स्पीड, बघ बरं का बेटा, मॉइस्टमध्ये आणि स्पीड इन द ड्राय एअर, असं बोलतो मी, बरं का? हा काय झाला? लिक्विड. हा काय झाला? गॅस. लिक्विडमध्ये वेलॉसिटी काय बच्चा? ग्रेटर. मग आता मोर इन ड्राय एअर गलत होता भाई, छोटा इन द ड्राई एयर. समझे कि नहीं बेटा? सो बस इतना याद रखो फिलहाल कि प्रेशर के ऊपर डिपेंडेंट है नहीं, इंडिपेंडेंट ऑफ द प्रेशर. फर्स्ट इज डन. बच्चा, सेकंड क्वेश्चन फ्रॉम एमएसटी सीईटी 2021 क्या कह रहा है? तो बेटा, एन एयर कॉलम इन द ओपन पाइप, ऑर्गन पाइप आणि स्ट्रिंग, बात याद रखिए, स्टेशनरी वेव्हचा टॉपिक आहे. मी काय केलं माहिती का? ओपन पाईपला अंडरलाईन केली. अँड क्लोज्ड पाइप आर इन द रेझोनन्स. क्लोज्ड पाइप, ओपन पाइप एंड क्लोज्ड पाइप आर इन रेजोनेंस. सर ये रेजोनेंस की होवे? रेजोनेंस का मतलब होता है भाई सेम फ्रीक्वेंसी. जैसे आपके और आपके दोस्त के जो प्रॉपर्टीज होती है फ्रेंडशिप वाली, वो मैच हो गई, हम कहते हैं वो मेरा बढ़िया दोस्त है. इसी तरह से रेजोनेंस है. रेजोनेंस म्हणजे इक्वल फ्रीक्वेंसी. क्या कहेंगे बच्चा? इक्वल फ्रीक्वेंसी है ना. रेजोनेंस मीन्स एफ इक्वल, याद रखेंगे भाई. हाँ, विथ द ट्यूनिंग फॉर्क. ओपन पाईप आणि क्लोज पाईपची फ्रिक्वेन्सी रेझोनन्स सोबत आहे, ट्यूनिंग फॉर्कच्या रेझोनन्स सोबत आहे. म्हणजे एक ट्यूनिंग फॉर्क तो पता होगा ना आपको. उठून मग त्यातनं वेव्ज निघतात. एखादं सपोज मोकळं बिकर आहे, मी याला व्हायब्रेट केलं हवेत असं ड्र. सो बेटा, ह्याच्या वेव्ज जातील, साऊंड वेव्ज. अरे कॉम्प्रेशन रेयर फॅक्शन, अरे कळतंय ना? कॉम्प्रेशन रेयर फॅक्शन, कॉम्प्रेशन रेयर फॅक्शन हमने आपको पढ़ाया था. अरे सो ना बेटा. सो याच्यासोबत ते दोघं रेझोनन्समध्ये, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी इक्वल आहे. आता काय म्हणतात? रेशो ऑफ देअर लेन्स इन द फर्स्ट ओव्हरटोन. क्या बोला है भाई साहब?
पहला ओवरटोन। अब जिन बच्चों को कंसेप्ट पता नहीं है, पहले तो हम उनको कंसेप्ट एकदम ठीक से पढ़ाएंगे, डरने की कोई बात नहीं, हम कार खेले के चेले हैं। सो प्यारे बच्चों देखिए, वी हैव अ क्लोज्ड पाइप अँड वी हॅव ओपन पाईप. ओके, ओपन जो मन मोकळा एकदम माझ्यासारखा. हां, सगळ्यात अगोदर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दोघांचा लक्षात ठेवा. हे बघ बेटा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होता आहे सर एफ. जो क्लोज्ड ॲट वन एंड आहे त्याला सफिक्स सी, ओपनसाठी सफिक्स ओ. आता बाळा नीट लक्ष दे, क्लोजवाल्यासाठी V/4L, ओपनवाल्यासाठी V/2L. दोघांमध्ये पण V/L आहे, फक्त डिनॉमिनेटर इथं 4 आणि इथं 2 आहे. म्हणजे 1/4 म्हणजे चतकोर, 1/2 म्हणजे आधा. बडा कोण होता आहे? आधा. सो मन मोकळा, ओपनवाला मोठा आहे, त्याची फ्रिक्वेन्सी मोठी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्हेरी क्लिअर. जी हां सर. राहिला विषय ओव्हरटोनचा. ओव्हरटोन हा शब्द लक्षात ठेवा. ओव्हरटोन म्हणजे फ्रिक्वेन्सी इज हायर दॅन फंडामेंटल. फ्रिक्वेन्सी इज हायर दॅन फंडामेंटल. बेटा क्लोजवाल्यांसाठी ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला मी देतो. फ्रिक्वेन्सी ऑफ द पीथ ओव्हरटोन इज 2p1 टाइम्स 2p+1 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लोज्ड पाईप. लक्षात ठेवा. कोणासाठी? पीथ ओव्हरटोनसाठी. कोणासाठी? पीथ ओव्हरटोनसाठी. पुन्हा पुन्हा बोलतो मी बाळा, नीट ऐक. पीथ ओव्हरटोनसाठी. तसं इकडे काय म्हणायचं बेटा? एफ इज द फ्रिक्वेन्सी पीथ ओव्हरटोनची. फक्त एक ॲड करायचं बेटा. कोणामध्ये? बरं का, P+1. चुकून प्रिंटिंग मिस्टेक. हां, पीमध्ये एक ॲड करायचा. सर नहीं समझा, हम समझाते हैं, डोंट वरी. हे बघ बेटा, वंस अगेन, P फॉर द ओवरटोन फिर से लिख रहे हैं प्यारे बच्चों, इसलिए कि आपको ठीक से समझ में आ जाए. हे बघ बेटा, क्लोज पाइप है, ओपन पाइप है. सबसे पहले फंडामेंटल का रट्टा मारो. ओके सर. उसके बाद में हा जो ओव्हरटोन आहे तो फंडामेंटलच्या नंतर येणारी फ्रिक्वेन्सी असते, बरोबर. आता मला सांगा, हा जो क्लोज आहे ना, हा काय याच्यासारखा मनमोकळा नाही. इथं सगळे हार्मोनिक असतात. हार्मोनिक म्हणजे काय? पहिला मोड, दुसरा मोड, तिसरा मोड, चौथा मोड. म्हणजे फंडामेंटलला मी एफ बोललो तर होईल का बेटा? हे बघ, याच्यासाठी एफ ओपन, दुसरी 2 टाइम्स एफ ओपन, 3 टाइम्स एफ ओपन, हे खेळ चालत राहील. कळलं? पण हा लई भामटा आहे. याच्यामध्ये नीट आहे का बेटा? एफ क्लोज, याच्यानंतर इथं 2 नसतो, इथं येतो 3 टाइम्स एफ सी. 4 नाही येणार, 5 टाइम्स एफ सी. कळलं का? पा इथे 1 2 3 4 सगळे आहेत, पण इथं मात्र 1 3 5 ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. आता सर हार्मोनिक काय? हार्मोनिक म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? मग आता इथे मला काय म्हणतायत? क्लोज आणि ओपनचा जो पहिला ओव्हरटोन आहे. आता ह्या क्लोज पाईपचा पहिला ओव्हरटोन फंडामेंटलच्या नंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे किती? 3. टाकून बघ ना. F1 टाक, इथं 1 टाक, बे 1 बे 2 आणि 1 3 टाइम्स द फंडामेंटल. अब समझे सर. सो बच्चा इथे काय म्हणतात? 3 टाइम्स द फंडामेंटल ऑफ द क्लोज. बरं का, हे कोणासोबत रेझोनन्समध्ये? याचा पहिला ओव्हरटोन. आता याचा पहिला ओव्हरटोन म्हणजे फंडामेंटलच्या नंतर. फंडामेंटल कोण? एफ ओ. एकाच्या नंतर 2, याच्या बाबतीत 2 टाइम्स एफ ओ. सो प्यारे बच्चों 2 टाइम्स एफ ओ ही कंडिशन त्यांनी दिली. आता काय म्हणतायत? रेशो ऑफ देअर लेंथ्स, त्यांच्या लेंथचा रेशो निकालते हैं. सो बच्चा अब यहाँ पे देखिए 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज आपल्याला माहिती आहे काय बच्चा? व्ही अपॉन काय कुठे गेली? हां, 4 टाइम्स लेंथ ऑफ द क्लोज इज इक्वल टू 2 टाइम्स ओपनची आपल्याला माहिती V/2L. सो बच्चा V/2 टाइम्स Lला सफिक्स ओ. दोघांची लेंथ वेगवेगळी असेल ना, आपल्याला आज थोड़ी दिले सेम लेंथ तो अलग अलग हो सकता है. सो बच्चा यहाँ पे देखिए V से V कट गया, 2 से 2 कट गया. सो LC को अगर हम ऊपर ले प्यारे बच्चों तो हमको क्या मिलेगा? LC. खाली तो येलो आहेच आहे. इथं कोण उरला बच्चा? 3/4. रेशो ऑफ देअर लेन्स म्हटलेत. अगोदर क्लोज का अगोदर ओपन? नीट पहा, क्वेश्चनमध्ये पहा. एअर कॉलम अगोदर ओपन आहे, नंतर क्लोज आहे. म्हणजे मला काय म्हणायला पाहिजे? LO/LC. बघ ना, इकडचं रेसिप्रोकल घेतलं तर इकडचं पण रेसिप्रोकल घ्या. गलती नाही करनी हे बेटा. 4/3 इज द करेक्ट आन्सर. त्यांनी 3/4 पण दिलेलं असतं. अगोदर कोण नंतर कोण, ठीक से याद रखो. नाउ बच्चा, थर्ड क्वेश्चन दैट वाज आस्क्ड इन द MST CET 2021. एअर कॉलम इन द ऑर्गन पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. मला अगोदर डिटेक्ट झाला ऑब्जेक्ट. क्लोज्ड ॲट वन एंड वाला पाईप आहे. इज मेड टू व्हायब्रेट सो दॅट देर आर 2 नोड्स अँड अँटीनोड्स इच. म्हणजे बच्चा 2 नोड आणि 2 अँटीनोड, 2 नोड आणि 2 अँटीनोड क्लोजमध्ये. ठीक है. मोड ऑफ द वाइब्रेशन क्या होगा? हमने आपको अभी बताया था. सो प्यारे बच्चों देखिए, ये हमारा क्लोज पाइप होता है.
आता याच्यामध्ये दो नोड आणि दोन एंटी नोड. सबसे पहले कंसेप्ट को पकड़ो. कंसेप्ट क्या होती है बेटा? स्टेशनरी वेव्स आर इन द फॉर्म ऑफ लूप्स. स्टेटमेंट को पकड़ो, लिख लो. स्टेशनरी वेव्स कैसी होती है? लूप की फॉर्म में होती है. कैलकुलेटर हमेशा कैसे होता है? चश्मे के साथ में होता है. स्टेशनरी वेव लूप के साथ, कैलकुलेटर चश्मे के साथ, स्टेशनरी वेव लूप के साथ. तो ऐसे याद रखो भाई, हमेशा याद रखो कि स्टेशनरी वेव चलती है. सर ये लूप क्या होती है बेटा? देखो ये एक लूप हो गई, ये दूसरी, ये तीसरी, ये चौथी. सो स्टेशनरी वेव्स लूप, देखो भाई लूप 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 के फॉर्म में होते हैं. आता क्लोजमध्ये हा जो पॉइंट आहे इथं नोड होणार आणि इथे अँटीनोड. नोड एंड एंटीनोड. सर नोड और एंटीनोड क्या होते हैं? नोड होता है वो बदनसीब पार्टिकल जिसको उड़ी मारने की, छलांग मारने की परमिशन है ही नहीं, क्योंकि हे जे मीडियम आहे हे डेन्सर आहे. इथं पार्टिकल कॉम्प्रेस होऊन जातील आणि इथं एकदम मनमोकळं मीडियम आहे, पार्टिकल उड्या मारायला चान्स आहे. अर्थात उभ्या नाही, तो अशा आडव्या मारतो कारण की लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. ओके, सो फक्त लक्षात ठेवा इथं नोड आणि मोकळ्या जागेत अँटीनोड असतो. अच्छा, मग बेटा मला काय म्हणतायत? दोन नोड आणि दोन अँटीनोड. इथे पहा ना डायग्राममध्ये, हे बघ हा पहिला नोड, याच्यानंतर इथं अँटीनोड येईल, इथं नोड येईल, परत इथं अँटीनोड. सो भाई इतनी डायग्राम उठा करके यहाँ पे डाल दो, समझे की नहीं? हे बघ ना बेटा, नोड नंतर हे बघा नोड, सो टुक 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 टुक. सो ये डायग्राम आएगा. अब सवाल यूं है कि ये फंडामेंटल मोड है का थर्ड है का फर्स्ट ओवरटोन है का सेकंड ओवरटोन है? डरेंगे नहीं भाई, डरेंगे नहीं. हम क्या करेंगे? सो बच्चा डायग्राम के अंदर देखिए ये चित्र, दिस इज योर फंडामेंटल, दिस इज योर फंडामेंटल. देखो ना भाई, इसके पहले अगर कोई आता तो क्या आता? हम अलग अलग डायग्राम्स निकालते हैं प्यारे बच्चों, हम 3 डायग्राम निकालते हैं. फंडामेंटल क्या होगा? इधर इज नोड, हियर इज अँटीनोड. व्हेरी क्लिअर बेटा? सगळ्यात बेसिक फ्रिक्वेन्सी ही असेल. याच्यानंतर हे बघ इथं नोडच असणार आहे, इथं अँटीनोडच असणार आहे. पण कबाब में हड्डी ऐसा कुछ होता है ना, हड्डी में कबाब जो भी हो. हे बघ बेटा, सो इन दिस वे आत्ता आपण डायग्राम काढली होती. हां, हे कसं होईल बेटा? खचिक खचूक. अच्छा, याच्यानंतर हे बघ ना, डायग्राम को थोड़ा सा एक्सटेंड कीजिए. ओके सर. नोड नोड वंस अगेन एक और नोड और एंटी नोड. इतना डायग्राम निकाल के यहाँ डाल दो. डायग्राम को बढ़ाते चलो, यू विल अंडरस्टैंड. सो बच्चा खचिक 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 है ना, पाइप तो उतना ही रहेगा ये एंटी नोड. सो बच्चा देखिए, ढिंग ढिंग ढिचिक, टिंग टिंग टिचिक, ये डायग्राम होगा. समझे की ना समझे? आता क्वेश्चन असा आहे, इथे मला ही डायग्राम आहे. व्हेरी क्लिअर? मग ये रिश्ता क्या कहलाता है? तो देखिए भाई, क्लोज्ड ऑर्गन पाईपमध्ये हा फंडामेंटल आहे. फंडामेंटलच्या नंतर फर्स्ट ओवरटोन, बात खत्म. तीसरा हार्मोनिक, अरे सर नो. सो फर्स्ट ओवरटोन या तीसरा हार्मोनिक, देखिए फर्स्ट ओवरटोन है, बात खत्म. अगर वो ना हो कि थर्ड हार्मोनिक होता तो भी बात वही होती. क्लियर है बच्चा? बाल मित्रांनो, वी हॅव नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन, MST CET 2021च्या वेगवेगळ्या शिफ्ट मधले क्वेश्चन आहे बेटा. द क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाइप हैव सेम लेंथ. आता दोन पाइप है, क्लोज्ड एंड ओपन ऑर्गन पाइप, दोनों भी है भाई, क्लोज एंड ओपन, सेम लेंथ. हाँ, ये इंपॉर्टेंट चीज हो गई भाई, लेंथ सेम हो गए. ओके, अँड व्हेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी व्हायब्रेट होत आहेत. इन फर्स्ट ओवरटोन क्या बताया है भाई? पहला ओवरटोन प्रोड्यूसेस 3 बीट्स. सर बीट्स पिक्चर में आ गया, तेरे का दे बीट पे बूटी, बीट पे बूटी. सो बच्चा 3 बीट्स करतायत. पढ़ाएंगे भाई, कंसेप्ट ऑफ बीट भी पढ़ाएंगे. लेंथ ऑफ, अच्छा ये कंडीशन है, लेंथ ऑफ ओपन पाइप इज मेड वन थर्ड, वेरी सॉरी, वन थर्ड, एंड क्लोज पाइप इज मेड 3 टाइम्स द ओरिजिनल. तो नंबर ऑफ बीट्स में क्या बदलाव आएगा? टेंशन ना लो भाई, हम हैं. ये बीट क्या होता है बच्चा? सबसे पहले सुनिए, देखिए, समझिए. ये जो बीट होता है ये स्लाइट डिफरेंस होता है फ्रीक्वेंसी का, स्लाइट डिफरेंस. सो क्या हम कहें कि डिफरेंस को हम डेल्टा लिखते हैं प्यारे बच्चों? क्या हम कहें डेल्टा एफ, है ना? सो बेटा 2 सोर्स ऑफ साऊंड असतील तर त्यांच्या फ्रिक्वेन्सीमधला जो फरक आहे, मी असं बोलू का, F1 माइनस F2 आणि मॉड टाकला. मॉडुलस फंक्शन इज लाइक बाजीराव सिंघम, जो सही के साथ सही और गलत के साथ सही करने की हिम्मत, जुर्रत और ताकत रखता है. ये वही वाला है, एब्सोल्यूट डिफरेंस कहते हैं बेटा इसको. ॲब्सोल्यूट म्हणजे F1 आणि F2 पैकी कोण मोठा आहे मला माहीत नाही, बस हमें ये चीज़ पता है भाई. एकाची 300 आणि एकाची 295, तो फरक 5चा आहे. व्हेरी क्लिअर? पॉझिटिव्ह लेना आहे. अच्छा, सो बेटा
ये होता है बिट फ्रीक्वेंसी डिफरेंस, और वो हमेशा याद रखिए भाई, हमेशा 10 से छोटू होता है, डिफरेंस 10 से छोटू होना चाहिए। अच्छा, आता क्या बोलता है, क्लोज्ड आणि ओपन। तो भाई डायग्राम निकालो, मैंने जैसे पढ़ाया था। देखो भाई, क्लोज वाला है, ओपन वाला है। अब क्या बोल रहे हैं, दे हैव सेम लेंथ। ओके बच्चा, सो इसका लेंथ यल, तो इसका भी लेंथ यल। ओके जी हाँ सर। व्हेन दे आर वाइब्रेटिंग समय, एकाच वेळी फर्स्ट ओवरटोन। हाँ, तो हमने पढ़ा था ओवरटोन फंडामेंटल के बाद में जो फ्रीक्वेंसी आएगी ओवरटोन। तो बच्चा इसका फंडामेंटल एफ सफिक्स सी फॉर क्लोज, इसका फंडामेंटल एफ सफिक्स ओ फॉर ओपन। वेरी क्लियर। अब भाई साहब, पहला ओवरटोन क्लोजचा 3 टाइम्स फंडामेंटल आणि याचा 2 टाइम्स ओपन, हमने पहले भी बोला था। वेरी क्लियर। अच्छा, अब क्या बोल रहे हैं, फर्स्ट ओवरटोन प्रोड्यूस 3 बीट्स। ये दोनों जब ओपन और क्लोज वाइब्रेट हो रहे हैं अपने अपने हिसाब से, तो 3 बीट्स कर रहे हैं। सो दोनों का जो डिफरेंस है बच्चा, डेल्टा एफ, वो है 3। तो हम डेल्टा एफ इज 3 इन दोनों का। तो हम ऐसा कहें बेटा 2 टाइम्स, अच्छा कैसे भी करो 3 टाइम्स। अच्छा, हमें पता है ना फ्रीक्वेंसी ऑफ द ओपन और फ्रीक्वेंसी ऑफ क्लोज के बीच में रिलेशन क्या होता है बेटा, हमेशा याद रखिए। फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ ओपन 2 टाइम्स फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ क्लोज, याद रखना है भाई, याद रखना है भाई, रिलेशन है ना। तो ओपन वाली बड़ी होती है, हमें पता है। तो हमने क्या किया, ये जो डिफरेंस है बच्चा, इसको ऐसे लिखा कि 2 टाइम्स एफ ओ माइनस 3 टाइम्स एफ सी। वैसे भी निगेटिव्ह आने से कोई फरक है नहीं भाई, यहाँ प्लस मायनस का कोई गफला है नाही। मग ह्याच्यातनं हा फक्त वजा केला, हा जो डिफरन्स आहे बच्चा, हा 3 आहे, हे त्यांनीच आपल्याला सांगितलंय। आता याच्यातनं काय करतो बेटा मी, एफ ऑफ ओपन मला माहिती आहे V/2L, हमने बताया था आपको 2 टाइम्स, हा बच्चा V/2 टाइम्स द लेंथ, दोघांची पण लेंथ सेम आहे, माइनस 3 टाइम्स एफ क्लोज आपल्याला माहिती आहे बच्चा V/4L, दोघांची लेंथ सेम इज 3। तो यहाँ से क्या निकल के आएगा बच्चा, 2 से 2 टुचुक। बर, मग आता मला वाटतं इथनं V/4L मिलेगा। ओके सर, तो हम एक काम करते बेटा, इसका थोड़ा सा और सिंप्लीफाई करते हैं। सो याला मी असं लिहू, V अपॉन, घाबरू नका, हे बघ V/L माइनस 3V/4L इज इक्वल टू 3। ओके, हां, आता बेस सेम करून घ्या, बेस सेम। आता L आणि 4L आहे, बेस सेम म्हणजे काय रे बच्चा, 4L करा आणि LCM L आणि 4Lचा इन दिस वे। बर, 4L ने मल्टीप्लाई करा, 4L ने मल्टीप्लाई केलं, LCL कैंसिल आएगा 4V, समझे, माइनस 4L ने मल्टीप्लाई करा, 4L कैंसिल आउट, 3V क्या आया बेटा 3। 4V मधून 3V गेले, आले V अपॉन 4L, ऐवजी L लिहितो आणि 4 त्रिक 12 करतो। थोड़ा समझिए भाई, 4 त्रिक पलीकडं 12, यहाँ तक क्या हम आप पहुंचे हैं? जी हाँ सर, व्हेरी क्लियर बेटा। हाँ, मग आता पुढे काय बोलतायत, लेंथ ऑफ ओपन पाइप इज मेड 1/3। ओपन ची केली 1/3, तो फिर से हम दोनों को डायग्राम निकालते भाई। अब चेंज किया, ओपन ची केली 1/3 म्हणजे होती L, तिला 3 ने भागा, 1/3 1/3 म्हणजे L/3, L ची L/3। अच्छा, आणि क्लोज्ड पाइप इज मेड 3 टाइम्स, L होती तर ही काय झाली बच्चा 3L। आता काय म्हणतायत, नंबर ऑफ बीट्स। आता नंबर ऑफ बीट्स काय होतील, ओव्हरटोनचे नाही, आता फंडामेंटलचे। ओके, सो बच्चा मी याला काय म्हणतो, फंडामेंटल ऑफ क्लोज आणि फंडामेंटल ऑफ ओपन। ही कंडिशन मगायची होती ओव्हरटोनवाली, आता तर जनरल। सो बच्चा वन्स अगेन बीट फ्रिक्वेन्सी डेल्टा एफ, मग काय लिहू बेटा, एफ ओ मायनस एफ सी। यातनं हा करा, काही फरक नाही पडत, आपल्याला घेणं नाही। हां, फक्त आपल्याला ॲन्सरशी घेणं आहे। सो बच्चा एफ ओपन आपल्याला माहिती V/2L, सो V/2 टाइम्स, पण L किती झाली, L/3। स्टैंडर्ड फॉर्मूला तो V/2L है भाई, क्या मैं यहाँ पे लिख दूँ, अब जगह थोड़ा कम है, ये रब करता हूँ भाई साहब। आप याद रखिए, V ऑफ ओपन, सॉरी F ऑफ ओपन, फ्रीक्वेंसी ऑफ ओपन इज V/2L एंड फ्रीक्वेंसी ऑफ क्लोज V/4। फंडामेंटल, हाँ बेटा फंडामेंटल। हाँ, सो बघ V/2, L किती आहे, L/3 माइनस क्लोजची किती आहे बच्चा, V/4L, सो V/4 टाइम्स L को कितना लिखना है भाई, क्लोज वाले का 3 टाइम्स L। ओके, चलो अब बस इसको सिंप्लीफाई करो प्यारे बच्चों। सो दिस इज इक्वल टू, खालचा 3 वरती जाईल, मग मी त्याला असलो का 3, हा खाली 2 आहे आणि V/L बरं का, माइनस V L असलो का 1/4 त्रिक 12 V/L। सर V/L क्यों कर रहे हो, यहाँ पे देखिए प्यारे बच्चों, V/L क्या है 12,
व्ही बाय एल क्या है बच्चा 12. सो व्ही बाय एलला 12 टाका विच इज इक्वल टू 3/2 व्ही बाय एलला टाका 12 माइनस 1/12 व्ही बाय एलला टाका 12. 12 से 12 मर गया, बेसख 12 सावित्रिक 18तून 1 गेला 17 इज युअर आन्सर. 17 इज युअर आन्सर. टुचुक दिस इज द करेक्ट आंसर. ये एक बढ़िया सवाल है. देखो भाई दिस इज लिटिल इंपॉर्टेंट, हमने स्टार मार्क कर दिया. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन द क्लोज्ड पाईप. पाईप कोणता आहे बच्चा, मी सगळ्यात अगोदर असं करतो, क्लोज पाईप आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय म्हणतायत 400 हर्ट्ज. ठीक आहे ना. बरं ठीक आहे, पुढे 400 हर्ट्ज आहे. इफ 1/3 पाइप इज फिल्ड विथ वाटर. ये थोड़ा गड़बड़ा है, डरना नहीं है बच्चा. सो ऑलमोस्ट 70 to 80% बच्चे कंफ्यूज होते हैं. डरना नहीं भाई, हमने जो बोला है वो करना है. हे बघ बेटा, तो जो पाईप आहे ना मी मुद्दाम असा उभा काढतो. ओके, पाणी तर उभ्या पाईपातच भरणार ना, क्लोज पाईप आहे. याची फ्रिक्वेन्सी काय बोलतायत बच्चा मला, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लोज्ड इज 400 हर्ट्ज. यहाँ तक ठीक है भाई साहब. जी हाँ. अब किया क्या, इस पाइप का प्यारे बच्चों क्या कह रहे हैं, 1/3 इज फिल्ड. याचा जो 1/3 पार्ट आहे, अच्छा पहले लेंथ आपण काय बोलू यल, मग 1/3 पार्ट 1/3. क्या हम ऐसा कहें कि ये लेंथ आएगा बच्चा L/3. पानी भर दिया, बचा कितना प्यारे बच्चों, ये कई सारे बच्चों को समझ में नहीं आता कि सर ये 2L/3 कहाँ से आया. देखो बेटा, टोटल लेंथ क्या आहे यल, त्यातलं पाणी कितीमध्ये भरलं L/3. मग यल मधून L/3 सबट्रॅक्ट कर ना बेटा, किती येईल हे काही नाही कळत. याच्या खाली आपण 1 ली 3 × L 3L मायनस L × 1 L अपॉन 3 1 3. मग किती आले बच्चा 2L/3. समझे कि नहीं समझे बच्चा, है की नाही. टोटल लेंथ मधून L/3 काढा 2L/3. यहाँ तक आ गए. बर पुढे काय बेटा, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. काय बोलतायत बच्चा आपल्याला, फ्रिक्वेन्सी कशाची काढा, पहिल्या ओव्हरटोनची. मग आता क्लोजमध्ये, क्लोजले आतल्या गाठीचा आहे, त्याच्यामध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट नाही, 1 3 5 7 असे प्रेझेंट आहे. मग पहिला म्हणजे एफच्या नंतर 3, 1च्या नंतर 3, 3 टाइम्स द फंडामेंटल. काय काढायची बेटा आपल्याला, 3 टाइम्स द फंडामेंटल ऑफ क्लोज काढायची. सो विच इज 3 टाइम्स. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड आपल्याला माहिती आहे V/4L. कम ऑन V/4L. परंतु सो प्यारे बच्चों, पाण्यात भिजवल्याच्या, पाणी टाकल्याच्या नंतर किंवा पाण्यात टाकलाच, काही बोलू द्या बाळा, मी काय करतोय बघ रे, मी काय केलं, पाण्यातला पाडतो भाई, बात खत्म. ये जो आपका क्लोज था उसका लेंथ चेंज हुआ. आता याच्यात व्हेरिएशन येईल. यात असं म्हणतील की ओपन पाईप होता, तो पाण्यात डुबवला, त्याच्याही बाबतीत तेच होईल. त्याचा जितका पार्ट पाण्यात असेल खालचा सोडा, ओपनवाला क्लोज होईल पाण्यात. हां मी परत सांगतो, ओपन होता पाण्यात टाकला असं जर का बोलले, असा क्वेश्चन आला, डरना नहीं है. क्या करना है भाई, इसको अगर पानी में डाल दिया, मानो आधा पानी में डाला, सो लेंथ होती L, अर्धी पाण्यात अर्धी वरती, हा काय होईल, हा होईल क्लोज्ड ऑर्गन पाईप अर्धा. कळलं का मला काय सांगायचं होतं. सो कन्फ्यूज नहीं होना है भाई. तो आप समझ गए की 2L/3 कहाँ से आया. आता एवढा पाईप आहे आपला, म्हणजे लेंथ किती झाली आता 2L/3. पहिले L होती, मग याला काय लिहू बच्चा 2L/3. तो बस इसको सिंप्लीफाई करो, हाथीन हाथीन कैंसिल ना बेटा ना, पाप लगेगा. डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर न्यूमरेटर, 3 त्रिक काय होईल बच्चा 9 अपॉन भागिले 4 दूने 8 है, पण मी 2 लिहितो का माहिती का, मुझे पता है प्यारे बच्चों V/4L. समझे कि नहीं, V/4L क्या होता है, वो तो फंडामेंटल ऑफ क्लोज्ड होता है जो हमको दिया था 400, थोड़ा सा याद रखो. सो बच्चा विच इज 9/2 इंटू 400 स्वाहा. 400ला 2ने भाग दिला 200, 9 दुने 1800 स्वाहा. यू हॅव गॉट युअर आन्सर स्वाहा. व्हेरी क्लिअर बेटा. ओके. सो बालमित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 वी आर हॅव्हिंग फ्रॉम MST CET 2021 ओनली. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन अ पाइप ए क्लोज्ड एट वन एंड. तो प्यारे बच्चों, क्लोज वाला एक पाइप दिख रहा है. इज रेजोनेटिंग वर्ड आने के बाद प्यारे बच्चों पूरे फिजिक्स में क्या करोगे, आपकी फ्रीक्वेंसी उसकी फ्रीक्वेंसी के साथ मैच हो रही है, फ्रीक्वेंसी मैचिंग. हाँ तो बढ़िया दोस्ती विद सेकंड ओवरटोन ऑफ द पाइप बी. हाँ ये कुछ बात है, सेकंड ओवरटोन ऑफ द पाइप बी. पाइप बीचा सेकंड ओवरटोन
आणि पाईप एचा कौन सा बच्चा फंडामेंटल, समझे की ना समझे. फंडामेंटल ऑफ क्लोज कुणासारखा आहे, सेकंड ओव्हरटोन ऑफ पाईप बी ओपन ॲट बोथ द एंड्स. अरे समजे की नाही, क्लोज वाल्याचा फंडामेंटल ओपन वाल्याच्या सेकंड ओव्हरटोन सोबत. मी कसं लिहिलंय बघ, आणि मी माझी पद्धत अशी, मी असं लिहितो, जो समजाय वही लिखता हूँ. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यफ कुणाची, क्लच वाल्याची, कुणाच्या सोबत आहे, सेकंड ओवरटोन ऑफ पाइप बी. अच्छा, सो प्यारे बच्चों क्या हम ऐसा कहें, यफ यफ ऑफ ओपन बट सेकंड ओवरटोन. कैसे लिखा है भाई, देखो बस ये समझने के लिए लिखा है प्यारे बच्चों. सेकंड ओवरटोन, अरे सॉर नो, ओपन सा सेकंड ओवरटोन. तो अब हमें एक चीज पता है भाई, फंडामेंटल ऑफ क्लोज होता है, अच्छा हमने क्या बोला है, रेशियो ऑफ द लेंथ. ओके ओके, रेशियो ऑफ द लेंथ निकालना है. ओके, सो व्ही बाय 4 टाइम्स लेंथ ऑफ क्लोज. दोघांची लेंथ वेगवेगळी असू शकते ना, आपल्याला माहित नाही, तो रेशियो काढायचा आहे. इज इक्वल टू, आता बघ बरं का, सेकंड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी पाहिजे सेकंड ओव्हरटोनची, कुणाच्या, ओपनच्या. ओपन कसा आहे, मनमोकळा, 1 2 3 4 आहे का नाही. मग 1 एफ, त्याच्यानंतर 2 एफ. कॉम्प्लिकेशन कोणामध्ये, क्लोजमध्ये. आलं लक्षात. सो 1 एफच्या नंतर काय येईल, 2 एफ. समजे की ना समजे, 2 टाइम्स एफ ऑफ ओपन. क्लियर है बच्चा. नहीं वेरी सॉरी, सेकंड ओवरटोन, जी हाँ करेक्ट करेक्ट, यस यस, ओवरटोन फंडामेंटल के बाद में. फक्त क्लोज वाल्यांमध्ये ऑड, एवढं लक्षात ठेवा. मग आता 2 टाइम्स एफ ओपन, आणि आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे बच्चा, 2 टाइम्स एफ ओपन इज व्ही बाय 2 एल. व्ही बाय 2 एल, एलला सफिक्स ओ फॉर द ओपन. झालं, 2 से 2 तो मर गया, V से V तो मर गया. सो बच्चा रेशियो ऑफ लेंथ ऑफ द पाइप ए टू द बी. आता आपला ए कोण आहे बच्चा, आपला ए ए ए ए क्लोज्ड आहे, आपला ए क्लोज्ड आहे. हां म्हणजे क्लोज टू ओपन पाहिजे मला. हम क्या करेंगे, क्लोज टू ओपन. हां, यल इथं वरती जाईल, नीट बघ नीट बघ नीट बघ, यल सी वरती जाईल, खाली यल तसाच आहे बरं का. आणि इकडे काय 1/4. देखो ना भाई, इन दोनों को कंपैरिजन करो. सो 1 हैज टू 4 इज योर आंसर. लेकिन यहाँ कुछ तो गड़बड़ी हुई है. तो गड़बड़ी क्या हुई बच्चा, देखो यही उम्र है, कर ले गलती से मिस्टेक. बच्चा मैंने सेकंड ओवरटोन नहीं ठीक से देखा, मुझे लगा पहला था. सेकंड ओवरटोन मीन्स थर्ड हार्मोनिक. वेरी सॉरी बेटा, सेकंड ओवरटोन मीन्स थर्ड हार्मोनिक. तो भाई 2 से आगे तो 3 आएगा ना. फर्स्ट ओवरटोन सेकंड हार्मोनिक, सेकंड ओवरटोन थर्ड हार्मोनिक, फोर्थ ओवरटोन फिफ्थ हार्मोनिक. एक से बड़ा ना था बच्चा, मैंने गलती से ये किया. सो ये जाएगा नहीं, यहाँ पे 3 होगा, ये 2 कटेगा नहीं, बस V से V कटेगा प्यारे बच्चों. आता बघा, मी हे इक्वेशन मुद्दाम असलं, V से V कट गया. आता उरलं काय, 1/4 LC इज इक्वल टू, इथे बघ बेटा 3/2 टाइम्स येलो, एवढं उरलं. आता दिस इम्प्लाइज, बघ बेटा इक्वल टू साईन बरं का. इकडं बघ, हा LC इकडं वरती गेला, येलो इथं खालीच राहिला बरं का. बे एक बे आणि बे दुने 4. सो इथं 1 असाच आहे, खालचा 3, खालच्या 2सोबत 3 दुने 6 झाला. समजे की नाही समजे. सो क्लोज टू ओपन 1 हैज टू 6, 100% दिस इज करेक्ट आंसर. चलो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन इज 2021 आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन ओपन पाईप इज एन. ओपन पाईप आहे, कोणता पाईप आहे बच्चा, ओपन पाईप आहे, त्याची फ्रिक्वेन्सी काय बोलतायत, एन. बर, इफ द पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड, त्यालाच एका एंडनी क्लोज केलं. मग आपण एक काम करू ना, हे बघ ओपन पाईप आहे, यालाच एक एंड काय केला याचा, क्लोज. इथं बदाडा झालता ना जरा, हां, ओपनलाच एक एंड क्लोज केला. सध्या किती फ्रिक्वेन्सी आहे बच्चा, एन बरं का. ही अगोदरची एंड क्लोज केला, ही पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड, देन फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड ऑफ क्लोज पाईप, याचा क्लोज पाईपचा दुसरा मोड, ओव्हरटोन नाही बरं का, दुसरा मोड म्हणजे काय, फंडामेंटलच्या नंतर येणारा. ओके, आता बेटा सेकंड मोड इज हायर बाय 200. अच्छा, आणखी कंडिशन आहे, दुसरा मोड हायर बाय 200, काही नाही, त्यात फक्त 200 ॲड करायचे बरं का. दॅन एन, याच्यापेक्षा 200 ॲड. सर पूरा कन्फ्यूज हुआ, टेंशन ना लो, हम फिर से करते हैं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन द ओपन पाईप. हे बघ ओपन पाईप आहे, त्याची फ्रिक्वेन्सी एन. आता आपल्याला हे तर माहिती आहे ना, आपण याला काय लिहितो, एफ ऑफ ओपन, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असतो V/2L. समजे की ना समजे, जबकि इसका लेंथ यल हो. आता याची पण लेंथ यल असतं राहणार आहे, फक्त याचा एंड क्लोज केला. आणि कंडिशन काय म्हणतायत, इफ द पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड देन फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड, याचा जो सेकंड मोड आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे,
याचा जो फंडामेंटल मोड आहे तो एफ सी, आपण म्हणतो का नाही V/4L क्लोज V/4L हा कितवा मोड आहे बच्चा? फर्स्ट मोड, फंडामेंटल फर्स्ट मोड. अरे सॉरी बेटा, सेकंड म्हणजे याच्या नंतरचा. आता हा आतल्या गाठीचा आहे क्लोजवाला, एक के बाद दोन्ही तीन आएगा. सो 3 टाइम्स एफ सी हा आहे बच्चा सेकंड मोड. अब बात को समझे की नाही समझे? आणि ते काय म्हणतायत बेटा, सेकंड मोड ऑफ द क्लोज पाईप इज हायर. कितीनी? 200नी. कोणापेक्षा? ह्या जुन्यापेक्षा. जुन्यापेक्षा 200नी जादा. म्हणजे मी असं म्हणू का की 3 टाइम्स एफ सी हा प्लस 200 कर ना, किती? जुन्यापेक्षा. जुना किती होता? एन. समझे की नहीं समझे? सेकंड मोड की 3 एफ सी कितनी ज़्यादा है? 200. बस 200 ऐड करना है किसमें? पहले से. पहला एन था. समझे कि नहीं? बस इसको सॉल्व करो. सो बच्चा 3 टाइम्स हमको पता है कि बच्चा एफ सी होता है एफ ओपन के आधा. नहीं समझा? तो याद रखो, फ्रीक्वेंसी ऑफ द ओपन बड़े दिल वाला होता है. 2 टाइम्स क्लोज होता है. हम फिर से स्टार मार्क करते हैं. क्लोज और ओपन के बीच में रिलेशन रखो. ओपन वाला 2 टाइम ज़्यादा होता है क्लोज के. तो भाई ये जो फंडामेंटल ऑफ क्लोज है ये तो आधा हो गया ना, 2 तो डिवाइड हो गया बच्चा, है कि नहीं? विच इज एन प्लस 200. अब हमें पता है भाई एफ ओ ही तो एन है, सो 3n/2. देखो ना भाई 3n/2 इज n प्लस 200. बस सॉल्व करना है, बात खत्म. चलो 2 से मल्टीप्लाई करो थ्रू आउट. सो बच्चा 3n इज इक्वल टू, देखो 2 से 2 कट गया, 2 ने मल्टीप्लाई केलं 2n प्लस 2 ने मल्टीप्लाई केलं 200 झाले 400. 3n मधून 2n गेले, 2n वजा होईल ना, n 400. भाई बात खत्म. अब हो जाए कि बल्ले बल्ले, हो जाए कि बल्ले बल्ले. आ गया आंसर. बाल मित्रांनो, नेक्स्ट ब्यूटीफुल क्वेश्चन वी आर हैविंग लेंथ एंड डायमीटर ऑफ मेटल वायर. अब हमारा ऑब्जेक्ट क्या था? पहले तो पाइप था, अब मेटल वायर है भाई साहब. चाहे मेटल का ही होता है, अब वायर है. 2 ही चीज़ें हैं भाई स्टेशनरी वेव्स के अंदर, स्ट्रिंग और पाइप. तो स्ट्रिंग या फिर वायर है ना. अब यहाँ पे वायर है, यूज्ड इन द सोनोमीटर. कहाँ पे भी यूज करो भाई, कोई बात नहीं, डबल्ड. तो भाई साहब क्या किया? लेंथ और डायमीटर को डबल किया. पूरी फिजिक्स के अंदर डायमीटर वर्ड आएगा, मैथ्स के अंदर भी डायमीटर वर्ड आएगा. हमें ज़्यादा लेना देना है ही नहीं. तू डायमीटर आने के बाद उसको बस रेडियस के अकॉर्डिंग लेगा. डायमीटर का जो भी रेशियो प्रोपोर्शन दिया है रेडियस लेगा. ले शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. जब भी फिजिक्स में डायमीटर आएगा तो बस रेडियस वाला हिसाब ले लेना, हमें लेना देना है नहीं, क्योंकि डायमीटर रेडियस के आधा होता है. जिस प्रोपोर्शन में डायमीटर बढ़ेगा उसी प्रोपोर्शन में रेडियस बढ़ती है. डायमीटर वाला फंडा रेडियस में लाओ. फंडामेंटल फ्रीक्वेंसी विल चेंज फ्रॉम n टू. फंडामेंटल फ्रीक्वेंसी में क्या चेंज आएगा प्यारे बच्चों? कॉन्सेप्ट क्या है? फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ द स्ट्रिंग. फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ द स्ट्रिंग होती है 1/2L इंटू √T/μ. क्लियर है बेटा? वेयर T इज द टेंशन इन द स्ट्रिंग, म्यू इज द मास पर यूनिट लेंथ. सो भाई साहब लेंथ की बात तो ठीक है कि फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल लेंथ, वो तो सर समझ में आ रहा है. फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. देखो ना भाई, इक्वल टू साइन के एक जन ऊपर एक जन नीचे, खच खच इनवर्स है. ओके सर, लेकिन सर रेडियस पिक्चर में कहाँ से आएगी? आएगी भाई, हम लाके रहेंगे. जैसे मैं आपकी ज़िंदगी में आया हूँ वैसे ही मैं यहाँ पर किसको लाऊंगा प्यारे बच्चों? मैं लाऊंगा डायमीटर को. तो देखो भाई, फ्रीक्वेंसी के फॉर्मूला के अंदर 1/2L और रूट के अंदर प्यारे बच्चों टेंशन को वैसे रखो. आता हा जो म्यू आहे तो आहे मास पर युनिट लेंथ. तो काय हिशोब बेटा? मास पर युनिट लेंथ भागिले चल मी वरती लिहिला. आता सर्वांना माहिती आहे कि मास क्या होता है. तो प्यारे बच्चों मास होता है वीरो. सर ये कहाँ से आ गया? सो बच्चा देखिए, डेंसिटी होता है मास बाय वॉल्यूम, याद रखना है भाई. तो मास क्या हो गया? वॉल्यूम इनटू डेंसिटी. सो प्यारे बच्चों ये 1/2L और फिर रूट के अंदर टेंशन लेंथ, और ये जो V है हमेशा याद रखिए वॉल्यूम होता है इन अ जनरल एरिया इंटू लेंथ. क्या होता है बेटा? एरिया इंटू लेंथ. सो एरिया इंटू लेंथ और ये रो. अब फिर आगे चलना है तो बच्चा ये यफ क्या होगा? 1/2L और रूट के अंदर ये TL. यल तो यल से मर गया भाई. नीचे देखिए एरिया. सर ये कौन सा एरिया है भाई?
क्रॉस सेक्शनल एरिया है प्यारे बच्चों। आपके वायर को अगर आपने जूम किया, क्या किया बच्चा, दुबला सा पतला सा नन्ना सा मुन्ना सा प्यारा सा वायर ऐसे ही सिलेंडर दिखेगा ना भाई जूम करने के बाद आपका वायर, तो बच्चा ये होता है क्रॉस सेक्शनल एरिया जो होता है पाई आर स्क्वायर। इसलिए हमें डायमीटर की नहीं रेडियस की जरूरत होती है। सो बच्चा पाई आर स्क्वायर, नीचे देखिए रो। आता बग बेटा, क्या ना इसे फ्रॉम हियर फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वायर रूट ऑफ आर स्क्वायर। का मतलब, अरे देखो ना भाई, टी पाई वायर के लिए टेंशन तो सेम ही रहेगा, पाई तो वैसे भी कांस्टेंट है, डेंसिटी कांस्टेंट है। ये मेरी आदत है कि मैं गोलू गोलू करता हूँ जो बदलता नहीं है। सो बच्चा फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल स्क्वायर रूट ऑफ आर स्क्वायर का मतलब हुआ स्क्वायर रूट और स्क्वायर गायब, तो फ्रीक्वेंसी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर। समझे कि नहीं? तो भाई ये दोनों चीजें यूज करो इस क्वेश्चन के अंदर। एक तो फ्रीक्वेंसी इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, फ्रीक्वेंसी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर, तो एक साथ हम क्या ऐसा लिख सकते हैं, फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बोथ एल एंड आर। ऐसे ही करना है भाई। अब देखो फंडामेंटल फ्रीक्वेंसी विल चेंज, ओके, बदलेगी भाई पुरानी वाली, सॉरी पुरानी वाली नई वाली, 1 2 ए बी, हमेशा जो चाहिए उसको ऊपर लिखो। तो हम क्या करेंगे बच्चा, जो नई वाली है उसको लिखेंगे F2, पुरानी वाली F1, रेशो लिखो, प्रोपोर्शनलिटी हटाओ, इक्वल टू करो। जब इन्वर्सली होता है 1 के सामने 2, 2 के सामने 1 करना है। तो अभी देखिए भाई, देखिए इन्वर्सली प्रोपोर्शनल है ना, लेंथ और आर दोनों को। तो देखिए बच्चा, पहले L बाय L लिखो, R बाय R लिखो, मैं बोलता हूँ वैसे करो। फ्रीक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ एज वेल एज रेडियस। तो अब क्या करना है बच्चा, लेंथ एंड रेडियस दोनों ना इनवर्स है, सो 2 के सामने 1 1 और 1 के सामने 2 2। ये बहुत आसान होता है भाई समझने के लिए, है ना। अब देखिए भाई, वो बोल रहे हैं लेंथ और डायमीटर मतलब रेडियस, डायमीटर का मतलब रेडियस, क्या हुआ डबल, डायमीटर डबल करने से रेडियस डबल होता है बच्चा, है ना। दोनों को डबल किया तो भाई पुरानी लेंथ क्या थी L1, नई लेंथ क्या, सॉरी पुरानी L1, नई क्या की डबल ऑफ L1। पहले 5 थी तो अब 10 की, पहले L1 थी तो अब 2 टाइम्स L1 किया। सो इनटू पहला रेडियस R1, पहला डायमीटर D1 तो दूसरा D2, पहला R1 रेडियस तो दूसरा R2, लेकिन वो डबल किया। सो R1 रख, इसको किया 2 टाइम्स, सो टुचुक 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 कैंसिल आउट, सो 1 बाय बेदुने 4। सो बच्चा जो नई वाली फ्रीक्वेंसी है वो तो देखिए ना भाई, यहां से कितना होगा, क्या हम ऐसा कहे F2 इज इक्वल टू भागीले से F1 गुणिले करा F1 बाय 4, सतकुर होईल 1 बाय 4। सो n था तो n बाय 4, अरे n था तो n बाय 4, F1 था तो F1 बाय 4। समझे कि ना समझे बच्चा? चलो वंस अगेन वी हैव क्वेश्चन ऑफ द पाइप बेटा, थर्ड ओवरटोन ऑफ क्लोज्ड पाइप, क्लोज्ड पाइपचा कितवा, थर्ड ओवरटोन क्लोजचा तीसरा, इज इन यूनिसन, यूनिसन मतलब वही रेजोनेंस वाली सिचुएशन, उसको जो पसंद है मुझको भी वही पसंद है, हमारी फ्रीक्वेंसी सेम है। यूनिसन मीन्स फ्रीक्वेंसी सेम, रेजोनेंस मीन्स फ्रीक्वेंसी सेम, बात वही है। विथ थर्ड ओवरटोन ऑफ ओपन पाइप, फिर से ओपन पाइप है प्यारे बच्चों, और ओवरटोन तीसरा ही है, कोई बात नहीं। रेशो ऑफ द लेंथ ऑफ क्लोज्ड पाइप टू द ओपन पाइप, रेशो ऑफ लेंथ निकालना है, हमने पहले ही किया था, कोई बात नहीं बच्चा। देखो क्लोज्ड पाइप है, ये क्लोज्ड पाइप है, ओपन पाइप है, ओपन पाइप है, क्लोज पाइपचा तिसरा ओव्हरटोन। मला सांगा बालमित्रांनो, मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता, आता तो लक्षात ठेवा, क्लोजमध्ये सगळे प्रेझेंट नसतात, फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात। Fp इज 2p + 1 टाइम्स फंडामेंटल ऑफ क्लोज हमने दिया था आपको। आता इथे काय म्हणतायत, तिसरा ओव्हरटोन, सो F तिसरा ओव्हरटोन। हा बेटा मी पुन्हा पुन्हा लिहितोय, बात चल रही है ओवरटोन की, तीसरा ओवरटोन, सो 3 दूनी 6 एक साथ होईल का नहीं, 7 टाइम्स Fc, 3 डालो ना भाई, 3 दूनी 6 एक साथ 7 टाइम्स फंडामेंटल ऑफ क्लोज। ओपन वाल्यामध्ये पुन्हा तिसरा ओवरटोन, हा तो भाई दिलखुलास है, 1F 2F 3F, अरे सॉर नो। आता बघ याचा जो फॉर्म्युला आहे फ्रीक्वेंसी ऑफ द पीथ ओवरटोन होता है बच्चा P + 1 टाइम्स फंडामेंटल ऑफ ओपन। समझे कि नहीं समझे? P फॉर ओवरटोन, बात वही है, फिर से बता रहा हूं, P फॉर ओवरटोन। तो बच्चा फ्रीक्वेंसी ऑफ थर्ड ओवरटोन, तो भाई 3 और 1 कितवा है, थर्ड है, तो 3 और 1 4 टाइम्स ही तो होगा। समझे कि नहीं? सो बच्चा हे काय बोलतायत, दे आर इन युनिसन, दीज आर इन
यूनिसन म्हणजे हे दोघं मैच करा 7 टाइम्स एफ सी को मैच करो 4 टाइम्स एफ ऑफ ओपन। अब हमको एक चीज़ तो पता है सर एफ सी होता है वी बाई 4 एल, बस सब सफिक्स सी लगा दो। ये होता है वी बाई 2 एल, बस सफिक्स ओ लगा दो। स्टैंडर्ड फॉर्मूला याच्या लेंथला क्लोजला सी ओपनला ओ। सो बच्चा वी से वी तो मर गया। यहाँ पे देख लीजिए भाई बेदुने 4। आता काय म्हणतात क्लोज टू द ओपन हा एल सी वरती इकडे बघ ना इक्वल टू साईनच्या भागिलेचं एल सी वरती एल गेला, हा यल ओ खाली आहे खालीच राहिला, इथं वरती 7 आहे भागिले बेचोक 8। सिंपल सी चीज है भाई साहब, 7/8 टचुक करेक्ट। चलो बच्चा वी हैव नेक्स्ट क्वेश्चन। टू वेव्स y1 is equal to 0.25 sin 316t and y2 equal to 0.25 sin 310t are propagated in the same direction। ठीक आहे ना, एकाच डायरेक्शन मध्ये पहिली चालली असेल तर दुसरी पण चालली त्याच डायरेक्शन मध्ये। नंबर ऑफ द बीट्स प्रोड्यूस्ड पर सेकंड काय काढायचं बेटा, नंबर ऑफ बीट्स। बहुत आसान सवाल है बच्चा भाई, बिकॉज वी नो इक्वेशन ऑफ वेव y इज इक्वल टू a sin ओमेगा t। सो बच्चा ये हुआ पहली वेव का ओमेगा 1, ये हुआ दूसरी वेव का ओमेगा 2। ओके सो बच्चा हमको पता है ओमेगा 1 316। अब हमें पता है ओमेगा होता है सर 2 पाई एफ, सो ये हुआ 2 पाई एफ 1 एंड ओमेगा 2 इज 310, तो भाई ये हुआ 2 पाई एफ 2। सो बच्चा फ्रॉम हियर आई विल गेट एफ 1 हा 2 पाई गुणिलेचा भागिले 316/2 पाई। यहाँ से आएगा बच्चा एफ 2 310/2 पाई। अब निकालना है बीटा फ्रीक्वेंसी, वो तो होता है सर फ्रीक्वेंसी का डिफरेंस, वो तो होता है फ्रीक्वेंसी का डिफरेंस। तो भाई देखिए बेस तो सेम है तो ये बड़ा होगा, सो एफ 1 माइनस एफ 2 कैसे ही निकालो। हाँ सो 316/2 पाई माइनस 310/2 पाई। सो बच्चा 2 पाई बेसिस सेम 316 10 गेले 6 बेत्रिक 6 3/पाई। बहुत आसान था, क्लियर है बेटा। बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज द एक्सटेंशन इन द वायर ओबेइंग हुक्स लॉ इज एक्स। सर व्हाट इज हुक्स लॉ? हुक्स लॉ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इन द इलास्टिक लिमिट, एक लिमिटपर्यंत। आता काय म्हणतात आपल्याला त्याची घेणं नाही, परंतु एक्सटेन्शन एक्स आहे। स्पीड ऑफ द साऊंड इन द स्ट्रेच्ड वायर इज व्ही। एक वायर आहे तिला ताणलं तर त्या स्पीड ऑफ साऊंड बरं का तिच्यामध्ये स्पीड व्ही आहे। जेव्हा पण विषय स्ट्रिंगचा येईल ना बेटा स्ट्रिंगचा, तो आपने याद रखना है वेलोसिटी, मी त्याला सफिक्स लावतो साऊंड इन द स्ट्रिंग, बेटा इट इज √T/μ है ना बेटा, √T/μ। आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की म्यू इज द मास पर युनिट लेंथ। सो मास भागिलेची लेंथ काय जाईल बेटा, तिथं वरती जाईल। येस ऑर नो? बरं हे सगळं तुम्हाला माहिती आहे, परंतु अच्छा मी पुढे सॉल्व्ह करतो। हे बघ रूटमध्ये हे बघ बेटा सर्वांना माहिती आहे की हा T × L आपण मग अशीच केलं होतं, हा V × रो आहे की नाही। मग आता पुन्हा व्हॉल्यूमला काय करायचं बेटा, व्हॉल्यूमला काय करायचं, एरिया इंटू लेंथ। अरे सॉर नो बेटा एरिया इंटू लेंथ, लेंथला लेंथ कॅन्सल होईल। पुन्हा पुढं काय होईल बेटा ते रूटमध्ये बघ T/, क्रॉस सेक्शनल एरिया पायर स्क्वायर। हमने पहले भी आपको बोला था वायर को झूम करोगे तो एरिया पायर स्क्वायर होता है, बहुत इंपॉर्टंट इन फिजिक्स। अरे सॉर नो बेटा पायर स्क्वेअर आणि बघा खाली रो। मग आता मला सांगा बालमित्रांनो, ठीक आहे काय सांगत होतो मी, हां तर व्हेलॉसिटीसाठी हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं मग गरज पडू शकते, क्लिअर आहे। हां सो आता इथं मुद्दा असा आहे की स्पीड ऑफ द साऊंड इन द स्ट्रेच्ड वायर इज व्ही। ओके सर, इफ द एक्सटेन्शन इज इन्क्रीज्ड टू 4x, विषय एक्सटेन्शनचा आला आहे। ओके सर, मग बेटा मला सांग एक्सटेन्शन जितकं टेन्शन आहे ना तेवढं एक्सटेन्शन असेल। टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटेंशन। कॉमन सेंस है सर, जितना ज़्यादा लोड उतना ही ज़्यादा टेंशन, उतना ही ज़्यादा एक्सटेंशन। जर एक्सटेंशन 4x, आता मला सांगा अकॉर्डिंग टू फॉर्मूला v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेयर रूट ऑफ टेंशन। ठीक से देखो भाई फॉर दिस पर्टिकुलर सम v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेयर रूट ऑफ टेंशन। अब टेंशन तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटेंशन है, सो v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेयर रूट ऑफ एक्सटेंशन कहेंगे बच्चा। अरे सॉर नो उसको हम डेल्टा एल लिखते हैं। आता काय म्हणतायत द स्पीड ऑफ द साऊंड वायरमध्ये काय होईल, मग काय अडचण नाही नवीन स्पीड, सो V2/V1 आणि रूटमध्ये बरं का एक्सटेन्शनला आपण डेल्टा एल लिहितो। अरे सॉर नो बेटा सेकंड आपण फर्स्ट बघ ना रूटमध्ये डायरेक्ट आहे। सो आता काय म्हणतात एक्सटेन्शन केलं 4x आणि जुनं होतं x, बघ ना जुनं होतं x,
एक्स से एक्स तो मर गया, √4 इज 2 ओनली. सो स्पीड काय होईल 2 टाइम्स व्ही. अरे बघ ना जुना व्ही असेल तर दिस इम्प्लाइज V2 बाय जुना स्पीड V आणि हे 2 आहे. सो भागिलेचा V गुणिले होईल. तो बच्चा आपको क्या मिलेगा, नया स्पीड 2 टाइम्स V. दिस इज योर करेक्ट आंसर. ओके सो बेटा दिस इज द क्वेश्चन फ्रॉम MST CET 2020. हां सो काय बोलतायत की 2 आयडेंटिकल स्ट्रिंग्स ऑफ द लेंथ L अँड 2L. 2 आयडेंटिकल स्ट्रिंग्स आहेत बरं का. फक्त म्हणजे एकाच ॲल्युमिनियम असते, ॲल्युमिनियम कॉपर असेल कॉलियम. L आणि 2L एकीची लेंथ 2 असेल तर दुसरीची 4 आहे, डबल L अँड 2L. व्हायब्रेट विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज N हर्ट्ज अँड 1.N हर्ट्ज. बेटा जिची लेंथ L आहे तिची फ्रिक्वेन्सी N हर्ट्ज आहे, जिची लेंथ 2L आहे तिची 1.5 N हर्ट्ज. रेशो ऑफ द टेंशन ऑफ स्मॉलर लेंथ टू द लार्जर. कोई टेंशन नहीं. जब भी बात स्ट्रिंग की आएगी प्यारे बच्चों, हमने आपको पढ़ाया था फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ द स्ट्रिंग क्या होती है, 1/2L अंडर रूट T/M. हमने पहली थोड़ी देर पहले क्या दिया था, √T/M क्या होता है, वेलोसिटी ऑफ द स्ट्रिंग. क्लियर आहे. अच्छा आता इथे पहा बेटा, मॅटर कोणाचा आहे, लेंथ म्हणजे हा फॅक्टर, फ्रिक्वेन्सी म्हणजे F आणि विषय काय, रेशो ऑफ द टेंशन पाहिजे म्हणजे T. मास पर यूनिट लेंथ हा फॅक्टर काय बच्चा, कांस्टेंट. इथे 2 तर तसाही कांस्टेंट है. माझी एक सवय, हम गोलू करते हैं जो भी कांस्टेंट होता है. सो बच्चों पैरामीटर्स कितने बचे, 3. तो क्या हम कहें कि फ्रीक्वेंसी प्रोपोर्शनल टू √T तो स्क्वायर रूट में है, डिनोमिनेटर में L है बच्चा. तो हम दोनों साइड के स्क्वायर करते हैं तो क्या हम ऐसा कहें, फ्रीक्वेंसी का स्क्वायर प्रोपोर्शनल होता है T/L स्क्वायर. सबका स्क्वायर किया, √T का T हुआ, L का L स्क्वायर. हमको चाहिए रेशो ऑफ द टेंशंस. बच्चा मैंने आपको क्या पढ़ाया है, जब भी बात टेंशन की आएगी आप क्या करोगे, रेशो की आएगी, जो चाहिए उसको ऊपर, जो नहीं उसको नीचे. तो रेशो ऑफ द टेंशन ऑफ स्मॉलर टू द लार्जर, तो स्मॉलर वाला टेंशन ऊपर, लार्जर वाला नीचे. स्मॉलर लेंथ, हाँ 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 स्मॉलर लेंथ वाला टेंशन. तो भाई साहब देखिए, ठीक से देखिए, हम सबसे पहले क्या करते हैं, F स्क्वायर भागिले L स्क्वायर इकडे आणतो, प्रोपोर्शनल टू टेंशन. ऐसे पहले आप लिखना सीखो. टेंशन इज प्रोपोर्शनल टू F स्क्वेअर L स्क्वेअर. इथपर्यंत आलो मी. आता मला सांगा, स्मॉलर आणि लार्जरचा विषय आहे. स्मॉलर म्हणजे फर्स्ट आणि लार्जर म्हणजे सेकंड, असं आपण कन्व्हेन्शन करू. मग आपण काय म्हणू, T1 भागिले T2. इकडे बघ रे बेटा, T1 भागिले T2. प्रोपोर्शनलच्या ऐवजी इक्वल टू घे आणि आता F आणि Lच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता बघ, Fच्या स्क्वेअरला पण डायरेक्ट आहे. मग डायरेक्ट म्हणजे 1च्या समोर 1, 2च्या समोर 2, पण Fचा काय बच्चा, स्क्वेअर. तसाच Lचा पण काय, स्क्वेअर. तो क्या करोगे बेटा, 1 के सामने 1, 2 के सामने 2. अरे सॉरी नो बेटा, क्या हमने सही किया है, जी हाँ. फिर से चेक करते हैं, कहीं छोटी मोटी गलती ना हो जाए. F इज 1/2L अंडर रूट T/M. जी हाँ सर. F इज प्रोपोर्शनल टू स्क्वेयर रूट T/L. बहुत बढ़िया. तो बच्चों F स्क्वेयर इज प्रोपोर्शनल टू T/L स्क्वेयर. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, एकदम परफेक्ट है भाई, कोई अड़चन है नहीं. अच्छा तो अब देखिए भाई, दिस इज इक्वल टू, हां चला आता F1 आणि F2. F1 किती आहे, N हर्ट्ज. F2 किती है, 1.5 N हर्ट्ज. समझे कि नहीं समझे, ब्रैकेट का स्क्वायर. चलो L1 कितना है बच्चा, L2 कितना है आपका 2L, ब्रैकेट का स्क्वायर. टचक टचक ठॉय ठॉय. तो अब देखिए 1/1.5 चा स्क्वायर. आता 1.5, अरे बाबा 1.5 को हम 3/2 लिख सकते हैं. इकडे बघ बेटा, 1/4 करतो मी याला, 1चा स्क्वेअर 1 खाली 2चा. अच्छा दिस इज इक्वल टू बेटा, खालचा 2 वरने स्क्वेअर इंटू 1/4. तो मेरे ख्याल से 2 दूने 4 आणि खाली 3 त्रिक 9 गुणिले 1/4. 4 से 4 कैंसिल आउट, 1 हैज़ टू 9. बात खत्म. क्या आपको समझ में आ रही है, चलो. सो बच्चा नेक्स्ट क्वेश्चन इज MST CET 2020 चा. व्हेन ओपन पाईप इज क्लोज्ड फ्रॉम वन एंड. ओपन पाईपला एक एंड क्लोज केला, एका एंडनी क्लोज केलं म्हणजे मी असं बोलू, ओपन होता इकडनं क्लोज केला. बरं, थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. आता याचा थर्ड ओव्हरटोन इज हायर इन फ्रिक्वेन्सी, असं मग केलं होतं आपण एकदा, हायर इन द फ्रिक्वेन्सी बाय 150 हर्ट्ज देन सेकंड ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. टेंशन नहीं लेंगे भाई, कंडीशन क्या है, थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. बस इतना पकडो, क्लोज्ड पाईपचा थर्ड ओव्हरटोन म्हणजे मी असं म्हणू,
यफ बरं का, क्लोजचा थर्ड ओव्हरटोन कैसे लिख रहा हूँ भाई, ध्यान से देखो. अरे यस और नो, हे बघ ना, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप आपण एफ सी लिहितो, परंतु त्याचा कितवा, थर्ड ओव्हरटोन, सी फॉर क्लोज्ड. मला वाटतं काय इक्वल टू ना, नाही हायर, हाँ इज हायर इन फ्रिक्वेंसी बाई 150. हाँ 150 ने ज़्यादा है तो कोई बात नहीं भाई, बस यहाँ पे 150 डाल दो, 150 से ज़्यादा है. इन द फ्रिक्वेन्सी बाई 150 हर्ट्ज दॅन, कोणापेक्षा दॅन, मी पूर्ण हे अंडरलाईन करतो, इन द फ्रिक्वेन्सी बाय 150 हर्ट्ज, हे झाला सेकंड पॉईंट. दॅन सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप, ओपन पाईपचा सेकंड ओव्हरटोन, ओपन पाईपचा सेकंड ओव्हरटोन. हे बघ एफ ओपनचा कितवा रे बच्चा, सेकंड ओव्हरटोन. प्यारे बच्चों, दिस वॉज द की फैक्टर इन दिस सम, आपको ये आना ही चाहिए. क्लोजचा थर्ड ओव्हरटोन 150 ने ज़्यादा आहे ओपनच्या सेकंड ओव्हरटोनपेक्षा, तो बस अब व्हॅल्यूज डाल दो. मला सांगा क्लोजचा थर्ड ओव्हरटोन, मी तुम्हाला फॉर्म्युला काय दिला होता, परत एकदा देतो. हे बघ इथं देतो, ज्याला माहीत नाही त्यासाठी, जो हा व्हिडिओ इथून पाहत असेल त्यासाठी. हे बघ बेटा, फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन क्लोजसाठी काय बेटा, ऑड 2p+1 टाइम्स फंडामेंटल. आणि इकडं फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन ओपनवाल्यासाठी मन मोकळा येतो, बस एक से ॲड करना था. अरे यस और नो बेटा. मग आता मला सांगा तिसऱ्या ओव्हरटोनची काय होईल, 3 दुने 6 आणि 1 7 क्लोजसाठी. अरे यस और नो, 3 दुने 6 आणि 1 7, 7 टाइम्स फंडामेंटल. यस और नो प्यारे बच्चों, विल बी इक्वल टू, चला ओपनचा सेकंड ओव्हरटोन मला सांगा, सेकंड केला तर काय होईल, 2 आणि 1 3 टाइम्स द फंडामेंटल ऑफ ओपन. यस और नो बच्चा, 3 टाइम्स द फंडामेंटल ऑफ ओपन इज 150. आता काय बोलतायत, द फंडामेंटल फ्रिक्वेंसी ऑफ द ओपन पाइप विल बी, बात खत्म. और प्यारे बच्चों लेंथ तो वही था, अरे समझे कि नहीं समझे, लेंथ तो वही था, लेंथ में कहाँ बदलाव है. तो प्यारे बच्चों हमें पता है एफ सी होता है F/2 या फिर एफ ओ होता है 2 टाइम्स एफ सी. आता मला बोलतायत फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन, आपल्याला पाहिजे ओपन, तो हम इसको रिप्लेस करेंगे. एफ सी अर्धी असते कोणाच्या, ओपनच्या. अरे समझे कि नहीं, नहीं समझे गुरुदेव, नहीं समझे. तो जो बच्चा नहीं समझा वो फिर से देखेगा की बच्चा क्लोजसाठी नीट आहे का. परत सांगतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लोजचा फॉर्म्युला काय बेटा, V/4L. समजा याची लेंथ L, याची लेंथ L बरं का. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपनची किती आहे बच्चा, V/2L. आणि ह्या दोघांमध्ये ब्यूटीफुल रिलेशन क्या है प्यारे बच्चों, आप ठीक से देखो. तो ओपन का फ्रिक्वेंसी इसके डबल है. अरे समझे कि ना समझे वत्स, समझे कि ना समझे, करके देखिए, ये इसके डबल है. तो भाई ये तो इसके आधा हुआ, क्लोज तो ओपन के आधा हुआ, तो वही डाल दिया. आता बाल मित्रांनो 2 ने मल्टिप्लाय करा थ्रोड में, तो खालचा 2 कॅन्सल होते. 2 ने मल्टिप्लाय केलं, हा 2 कॅन्सल आउट, 7 टाइम्स एफ ओ विल बी, 2 ने मल्टिप्लाय केलं 3 दुने 6 टाइम्स एफ ओ प्लस 150. 6 एफ ओ अलीकडे आले, 7 एफ ओ मधून 6 गेले, फक्त एफ ओ राहिला 150, बात खत्म. लेकिन गुरुजी यहाँ 150 तो है ही नहीं, तो मेरे से गलती क्या हुई भाई, यही उम्र है कर ले. वेरी सॉरी, 2 से मल्टीप्लाई किया तो 2 गायब, 3 दुने 6, 2 गुणिले 150 300. अरे राहिलं ना बेटा हे, मुझे माफ़ कर दो भाई, मैं भी तो इंसान ही हूँ. 300. आता बघ 7 मधून 6 गेले, एफ ओ विल बी 300. सो डिचक. ओके बेटा, वी हैव नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस MSTCT 2020. सोनोमीटर वायर अंडर सुटेबल टेंशन हैविंग स्पेसिफिक ग्रेविटी सिग्मा. बच्चा स्पेसिफिक ग्रेविटी बघून घाबरू नका, आई विल टेल यू द कन्सेप्ट, डोंट वरी. अच्छा पहिले कन्सेप्ट बताते भाई. स्पेसिफिक ग्रेविटी क्या होता है, तुम्ही पाहिलं असेल की पाण्यात एखादा कागद टाका, वरती अगोदर तरंगतो, नंतर खाली जातो. मी हा पेन टाकला तर तो पाण्यात खाली 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 डायरेक्ट डुबल, है कि नहीं, फ्लुइड मधला टॉपिक है. परंतु बेटा बस फॉर्मूला को याद रखो, ही जी स्पेसिफिक ग्रेविटी है, मी तिला यस जी लिखो. इन जनरल वो होती है सिग्मा. रेशो होता है बेटा, रेशो किसका रेशो होता है बेटा, डेंसिटी ऑफ सब्सटेंस अपॉन डेंसिटी ऑफ वाटर. बस फिलहाल इतना रट लो, वो एक रेशो होता है, डेंसिटी ऑफ सब्सटेंस अपॉन डेंसिटी ऑफ वाटर. ठीक है ना. आता इथं मुद्दा असा आहे, स्पेसिफिक ग्रेविटी व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी एन इन द एअर. एक सोनोमीटर वायर आहे, ओके, लेट्स अज्यूम की बेटा सोनोमीटर वायर या अशा पद्धतीने हवेत आहे, ओके. याची फ्रिक्वेन्सी एन आहे. कुठे रे बच्चा, एअरमध्ये. आता काय म्हणतात, इफ द लोड इज कम्प्लिटली इमर्स्ड इन द वॉटर,
हा अख्खाच्या अख्खा लोड, जस्ट इमॅजिन, मी फक्त एक डायग्राम काढून तुम्हाला फिलिंग देण्याचा प्रयत्न करतोय की बेटा ह्या अख्खा लोड कुठं उचलून टाकला, वॉटरमध्ये. ती वायर आता कुठे गेली, पाण्यात गेली. बरं का. फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन विल बिकम, फ्रिक्वेन्सी काय होईल, तुम्ही पाण्यामध्ये एक ऑब्झर्व केला असेल की एखादा ऑब्जेक्ट हवेत एकदम जड वाटतो, त्याचं वजन पाण्यात गेल्यावर काय होतं, तो हलका वाटतो, आहे की नाही. जड ऑब्जेक्ट पाण्यात पकडला की थोडासा हलका वाटतो. सो देर इज सम व्हॉट लॉस इन द वेट, देर इज सम व्हॉट लॉस इन द वेट. ती कन्सेप्ट आपल्याला सीईटीमध्ये असे मिक्स होऊन क्वेश्चन्स येतील, आता क्लब होतील जेई सारखे. हे बघ बेटा, टेंशन नहीं लेंगे, ही कंसेप्ट है स्पेसिफिक ग्रेविटी. हवेतनं सेटअप पाण्यात नेला, कोई बात नहीं, चेंज हो रहा है बच्चा फ्रीक्वेंसी. हमने आपको स्ट्रिंग आने के बाद, चाहे सोनोमीटर वायर आने के बाद, हमने आपको क्या बोला था, पहले फंडामेंटल फ्रीक्वेंसी का फॉर्मूला लगा दो. वही चीज़ फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ द स्ट्रिंग होता है बच्चा 1/2L, आणि रूटमध्ये काय रे बेटा, T/μ, है ना. तो म्यूच्या ऐवजी मी एम लिहिला होता, बात वही है, मास पर यूनिट लेंथ. क्लियर आहे. आता बालमित्रांनो मला सांगा, इथं लेंथ चेंज होती है का, नहीं प्यारे बच्चों, वही तो लेंथ है. लेंथ कहाँ चेंज हुई, लेंथ तो चेंज हुई नहीं सर, दो तो वैसे भी कांस्टेंट, तो ये फैक्टर कांस्टेंट. क्या म्यू चेंज हुआ, नहीं हुआ सर. क्यों, मास पर यूनिट लेंथ वही तो है सर, वही तो सेटअप नीचे डाला था, लेकिन चेंज कहाँ हुआ, टेंशन थोड़ी सी हल्की लगेगी पानी के अंदर. ये जो हल्की हल्की खुमारियाँ हैं मोहब्बतों की तैयारियाँ, टीडिंग टीडिंग टीडिंग. सो प्यारे बच्चों, ये पानी के अंदर एकदम हल्का हल्का सा लगता है, जैसे मैंने पढ़ाने के बाद आपको भी फिजिक्स हल्का हल्का सा लगता है. ये वही चीज़ है प्यारे बच्चों. सो देर इज चेंज इन द टेंशन, देर इज चेंज इन द टेंशन. तो हम क्या करेंगे बच्चा, हम करेंगे हवन करेंगे, हवन करेंगे, हवन नहीं करेंगे. F2/F1 होगा रूट के अंदर, ये तो प्रैक्टिस हो गई भाई. T2/T1, T2 इज द फाइनल टेंशन, T1 इज द पहले वाला टेंशन. जैसे कि मैंने पढ़ाने के बाद टेंशन हल्का हो गया, ऑब्जेक्ट को पानी में डालने के बाद टेंशन हल्का हो गया. सो बच्चों, दिस इज नथिंग बट लॉस ऑफ द वेट. कम ऑन, दिस इज नथिंग बट लॉस ऑफ द वेट. सो बच्चा, क्या हम ऐसा कहें, क्या हम ऐसा कहें, वेट इन द वेट ऑफ द सब्सटेंस इन द एयर माइनस वेट ऑफ द सब्सटेंस इन द वॉटर. अरे सर बेटा, असली तुम्ही एअर मायनस वेट इन द वॉटर. हा पेन आहे, मी काहीतरी मोजला, त्याचं काहीतरी वजन भरेल, अर्थात मास गुणिले जी केला की वेट. सो हवेत ज़्यादा, पाण्यात कमी, हा जो फरक आहे हा फाइनल T2 है. अरे सर बेटा, आणि अपॉन हम क्या लिखेंगे बच्चा, वेट इन द एयर. समझे कि नहीं बेटा. तो हम क्या करेंगे, विच इज इक्वल टू, हाँ. सो बेटा, हे जे वेट आहे, वेट फोर्स इज mg आणि m इज 0, हमें पता है. तो हम क्या लिखेंगे बेटा, इसको हम लिखेंगे, देखो भाई, v इज द वॉल्यूम ऑफ दैट सब्सटेंस, रो इज द डेंसिटी ऑफ द सब्सटेंस, और g इज द ग्रेविटी. mg चा m म्हणजे 0. क्लियर आहे बच्चा. सो माइनस. अच्छा, आता पाण्यात वॉल्यूम त्याचा तोच राहणार आहे, लेकिन सर डेन्सिटी तो चेंज होगा, डेन्सिटी तो वॉटर का अलग है, आणि हा जी आणि भागिले वेट इन द एअर. सो व्ही रो एस जी एम जी, आणि एम इज 0, फक्त सफिक्स लावला. व्ही तोच आहे, ग्रॅव्हिटीचे, कारण सेटअप काय चंद्रा बिंद्रावर प्लॅनेटवर गेलेलं नाही, अर्थवरच आहे. सो जी सेम अँड व्ही इज ऑल्सो सेम. सो प्यारे बच्चो, जे सेम है, व्ही कॉमन निघून या व्ही सोबत कट होईल, हा जी पण कॉमन निघून खालच्या जी सोबत कट होईल. व्हेरी क्लिअर. बरं, मी आता हे बाकीचं पुसतो. तर बेटा मला सांग, इथून पुढे कंटिन्यू करू आपण. F2/F1 इज, मला वाटतं एन आहे इन द एअर, मग अशी चित्र काढलं होतं मी, हा जो F1 आहे तो एन आहे, विच इज इक्वल टू, बालमित्रांनो रूटमध्ये मी आता काय करतो, हा जो रो एस आहे मायनस रो डब्ल्यू, आपण रो एस एवढं उरलं आहे, मी डिवाइड करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय रो डब्ल्यू. सो पहिली टर्म काय होईल बच्चा, रो एस अपॉन, मी त्याला व्यवस्थित लिहितो, हां तिरकं नको, रो एस अपॉन रो डब्ल्यू मायनस रो डब्ल्यू अपॉन रो डब्ल्यू, कॅन्सल आउट 1, आणि खाली रो एस अपॉन रो डब्ल्यू. इज एव्हरीबडी व्हेरी क्लियर बच्चा. यस सर. आता मी मगाशी शिकवलं, रो एस अपॉन रो डब्ल्यू क्या होता है, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, जो होता है प्यारे बच्चों सिग्मा. सो सिग्मा -1 आणि अपॉन सिग्मा. मला काय म्हणतायत, फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ वायर विल बिकम नवीन, तो बच्चा वो हो जाएगी F2 इज इक्वल टू भागिलेचा n गुणिले, आणि रूट नाही, पॉवर तर 1/2 आहे, म्हणजे मी याला असं लिहू का, n टाइम्स
सिग्मा मायनस 1 सिग्माची पॉवर फक्त 1/2 करतो, भागिले जाईन गुणिले, बस ये करेक्ट आंसर है। सिग्मा मायनस 1 सिग्माची पॉवर 1/2, हाँ नहीं है पावर 1/2, जी हाँ भाई ये तो मिल गया, यस। तो प्यारे बच्चों, अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो इतना तो बात लाजमी है कि आप एक लाइक पे हिट कर दो, अच्छे से कमेंट कर दो कि आपको क्या रिक्वायरमेंट है, क्या मैंने सही में अच्छा पढ़ाया है, क्या हर क्वेश्चन के साथ कॉन्सेप्ट को ठीक से दिया है, क्या ये स्पीड बहुत ज़्यादा हो रहा है, इसको थोड़ा कम करें। आप सुझाव भी दे सकते हैं, और भाई अपने दोस्तों के साथ शेयर करना आपका परम कर्तव्य है। थैंक यू वेरी मच, बाय बाय।